भारत आणि अमेरिकेमध्ये एक ट्रेड डील सध्या चर्चेचा विषय बनला आहे. हे डील आहे नॉनव्हेज दुधाचं. हो, नॉनव्हेज दूध. हे ऐकून थोडं आश्चर्य वाटणं साहजिक आहे की दूध नॉनव्हेज कसं असू शकतं. पण याच नॉनव्हेज दुधावरून भारत आणि अमेरिकेत सध्या तणाव पाहायला मिळतोय. खरं तर अमेरिकेत अनेक ठिकाणी गायींना मांसजन्य घटक असलेला चारा दिला जातो. यात मासे, डुक्कर, चिकन, घोडा, मांजर आणि कुत्र्याच्या मांसाचा देखील समावेश आहे. प्रोटीनसाठी या गायींना घोडे आणि डुकराचं रक्त देखील दिलं जातं आणि याच गायींनी दिलेल्या दुधाला नॉनव्हेज दूध असं म्हटलं जातं. भारतात दूध हे धार्मिक कार्यासाठी वापरलं जातं आणि अशा गायींकडून मिळणारं दूध शाकाहारी कसं? इतकंच नाही तर भारतात अनेक लोक शाकाहारी आहेत. याच कारणामुळे भारताने अमेरिकेसोबत या नॉनव्हेज दुधाचा व्यापार करण्यास साफ नकार दिलाय. तर दुसरीकडे अमेरिकेचा दावा आहे की या दुधामुळे हाडं मजबूत होतात आणि हे दूध केस आणि चेहऱ्यासाठी देखील फायदेशीर आहे. भारत आणि अमेरिका या दोन मोठ्या देशांमध्ये 2030 पर्यंत व्यापार वाढवून $50 अब्ज पर्यंत नेण्याचा उद्देश आहे. मात्र अमेरिकाने या व्यापार कराराबाबत विचार करण्यासाठी 1 ऑगस्ट 2025 ही डेडलाईन दिली आहे. त्यानंतर अमेरिका भारतावर हवा तसा टॅरिफ देखील लावू शकतो. हा मुद्दा धार्मिक आणि नैतिकदृष्ट्या अधिक संवेदनशील आहे. जर भारत सरकारने या व्यापाराला हिरवा झेंडा दाखवला तर भारतीय दूध उत्पादन शेतकऱ्यांचं काय आणि भारतीय खरंच हे दूध विकत घेतील का? तुम्हाला काय वाटतं? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी फॉलो करा जय महाराष्ट्र न्यूज.